गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळा निर्माण करायचा, स्टंटबाजीसाठी मैदानाचं नुकसान करायचं आणि या मैदानाचा राजकीय प्रसिद्धीसाठी वापर करायचा हाच उद्योग सध्या एका समाजकंटकाच्या टोळक्याकडून सुरू आहे, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला। गांधी मैदानाच्या उर्वरित कामासाठी नगरविकास विभागाकडून 2,50,00,000चा निधी वर्ग केलाय। अनंत चतुर्दशीनंतर उर्वरित कामाला प्रारंभ होईल असंही चव्हाण यांनी सांगितलं। कोल्हापुरातील गांधी मैदानावर रोज शेकडो खेळाडू येतात। विशेषतः शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरातील खेळाडूंना हे मैदान सोयीचे आहे। मात्र पावसाळ्यामध्ये पाणी साचून मैदानाचं तळं बनतं। गांधी मैदानाच्या पश्चिमेकडील बाजूनं मोठी गटार गेली आहे। पावसाळ्यात या गटारीचं पाणी तुंबून मैदानात येतं। त्यावर उपाययोजना म्हणून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी 4,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून आणला। त्यातून नवीन ड्रेनेज लाईन टाकून गांधी मैदानात साचणारं ड्रेनेजचं पाणी वळवण्याचं काम सुरू आहे। सध्या गांधी मैदान ते साकोली कॉर्नर पर्यंतचं 380 मीटरचं काम पूर्ण झालंय। 450 मीटर काम अजून बाकी आहे। त्यासाठी नगरविकास विभागाकडून 2,50,00,000 रुपयांचा निधी 3 सप्टेंबर रोजी वितरित झालाय। आता अनंत चतुर्दशीनंतर हे काम सुरू होईल। पण काही मंडळी गांधी मैदानात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करणारी मूळ ड्रेनेज लाईन जाणून बुजून बंद करण्याचा प्रकार करत आहेत, असा आरोप सुजित चव्हाण यांनी केला। आमदार क्षीरसागर यांनी गांधी मैदानात साचणारं पाणी वळवण्यासाठी 4,80,00,000 रुपयांचा निधी आणलाय। यापुढे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महापालिका आणि कंत्राटदाराची आहे। तरीही रविकिरण इंगवले स्टंटबाजी करून वाटेल ते आरोप करतायत। मुळात रविकिरण इंगवले यांनी गांधी मैदानासाठी निधी आणल्याची बॅनरबाजी केली, पण तो निधी कुणाच्या घशात गेला हे अनुत्तरित आहे, असंही सुजित चव्हाण यांनी सांगितलं। या आता ढीक कुणी टाकला, काय टाकला, हे माझं आयुक्त मॅडमला आव्हान आहे की तुम्ही या गांधी मैदानामध्ये येऊन याची व्हिजिट करावी आणि गांधी मैदानाची दूर अवस्था कुणी केली आणि कुणाच्या सांगण्यामुळे केली याचं गांभीर्य आयुक्त मॅडमनी पण घ्यायचं आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी पण घ्यायला पाहिजे। नाही तर माझी शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्यानं आव्हान आहे की या तातडीनं आरोग्य अधिकाऱ्याला सस्पेंड करा, कारण काय निकृष्ट दर्जाचं हे जे अभाव दिसायला लागलाय हे फक्त आणि फक्त आरोग्य अधिकाऱ्याच्यामुळे दिसायला लागलाय आणि याचं खापर आमच्या शिवसेनेवर फुटायला लागले। पैसे उभा करायचं ते करायचं, समाजामध्ये चांगलं काम करायचं ते करायचं आणि आमदार राजेश क्षीरसागरांच्यावर गालबोट उठवायचं। कदापि हे शिवसेना खपवून येणार नाही, जशास तसं उत्तर दिलं जाईल एवढं माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे। आणि ज्यांना कुणाला बोलायचं आहे कधी पण तिने यावं गांधी मैदानात, आम्ही देखील यायला तयार आहे। गांधी मैदानाच्या दुरवस्थेला जबाबदार कोण आहे, त्यात शकुनी मामा कोण आहे हे जनतेला माहिती आहे। स्टंटबाजीसाठी आंदोलनं करायची हा एकच उद्योग विरोधकांकडून सुरू आहे। विरोधकांनी गांधी मैदानाबाबत चर्चेचं निमंत्रण दिलंय। या चर्चेला शिवसेना केव्हाही तयार आहे, असं सुजित चव्हाण यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला तुकाराम साळोखे, रुपेश इंगवले, सचिन राऊत, निलेश गायकवाड, कपिल सरनाईक, प्रसाद चव्हाण उपस्थित होते।